आज होता संडे आणि आज केला होता पास्ता। तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये। आज नाश्त्याला सकाळी सकाळी पास्ता केला होता। तर दोघांनी उठून पटकन आंघोळ केली आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला। बघा, दोघांनाही आवडला नाश्ता आणि ह्याच्यातूनच ह्या पास्तामधून वगैरेच भाज्या ह्यांच्या पोटात जातात, नाहीतर कोबी आणि सिमला मिरची ह्यांना खायला खूप जीवावर येतं। आणि नाश्ता बघत बघत आम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा हे लावलं होतं। तर छान असा नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्याच्यानंतर दोघांना पण जबरदस्तीने अभ्यासाला बसवलं। श्रीयूला तर आता मी ब्लॅकबोर्डवरच देते थोडं थोडं काहीतरी करायला, म्हणजे तो करतो पटपट। आणि अभ्यास केल्यानंतर मग काय माझी कामं चालू होती आणि हे लोक खेळत वगैरे होते। तर त्याच्यानंतर मग ह्यांनी मस्क मेलन वगैरे कापून दिलं। तर श्रीयूला खायची इच्छा झाली होती, ह्यांनी आता फ्रूट्स वगैरे आणलेत आणि मग श्रीयूला वाटत होतं की कधी कापतात कधी कापतात, तर त्यांनी पाठी लागून पप्पांना कापायला लावलं आणि मग सगळ्यांनी मिळून फ्रूट वगैरे खाल्ले। आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी भाजी वगैरे आणायला गेली होती, कारण भाजी वगैरे सगळं संपलं होतं। आणि येता येता मग आम्ही नेहमीच्या ठिकाणी पाणीपुरी खायला गेलो। पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि हे बघा ह्याची नाटकी बघा। आणि मग पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग खाली आलो बिल्डिंगच्या। तर बघा सगळी मुलं ना होळी आत्तापासूनच खेळत आहेत आणि श्रीयू आणि शरणवनी पण दुपारी हेच कार्यक्रम केलं होतं। आणि हा बघा, हा ऋत्विक बिचारा असा शांत बसला होता आणि सगळे त्याला त्रास देत होते, तर तो वैतागला होता। पण त्रास कोण देत नव्हता त्याला, हे मला नंतर कळलं। मम्मी पप्पा बाहेर गेलेत म्हणून तो नाराज होऊन बसला होता। आणि हा आहे अध्याय तर मागेच आमच्या व्लॉगमध्ये आला होता। तो इतका गोड आहे, इतका छान बोलतो। आणि स्वराज बघा, बाप रे, स्वराज असा तो ह्याच्यातला वाटत होता, ॲव्हेंजर्स मधला कोणतरी वाटत होता। आणि शंभू पण होता इथे। तर घरी आल्यानंतर ह्यांना दाखवलं मुलांना काय काय आणलंय त्यांच्यासाठी। रंगपंचमीसाठी भरपूर काय काय ह्यांनी घेतलं होतं। मी नकोच बोलत होती पण हे ऐकायलाच तयार नाहीत। आणि त्याच्यानंतर ह्यांनी आज ते सुपर मारिओचे वगैरे गेम्स असतात ना, ते अक्षयनी घेऊन दिले होते या दोघांना। तर ते कनेक्ट केलं होतं टीव्हीला। तर एवढे खुश झाले होते हे दोघं पण। आणि हे ती पोरं राहिली बाजूला, हेच खेळत बसले होते। तर थोड्या वेळाने हे खेळून वगैरे झाल्यानंतर मला पण व्लॉगचं एडिटिंग वगैरे करायचं होतं, तर ते मी करत बसली होती। आणि आज बाहेरूनच ते पाणीपुरी वगैरे खाऊन आलो होतो आम्ही। तर त्याच्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नव्हतं। तर जेवत हा क्रांतीज्योती विद्यालय थोडासाच बघितला। असा होता माझा आजचा दिवस। लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये। बाय।